ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। नमः श्री वर्धमानाय निर्धूतकलिलात्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते यद्विद्यादर्पणायते। जो बोलो 24 भगवान की। देवादेव मूलनायक 1008 अष्टम तीर्थंकर श्री चंद्रप्रभु भगवान की। देवादेव 1008 बाल ब्रह्मचारी पार्श्वनाथ भगवान की। सिद्धांत शास्त्र की आचार्य भगवान श्री समदभद्र स्वामी की। 20वीं सदी के प्रथमाचार्य चर्चकुति समाधि सम्राट गुरुनाम गुरुआचार्य शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणि आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मरणीय शांत मूर्ति वासरत्नाकर आचार्य गुरु श्री सन्मत सागर जी महाराज की। मम दीक्षा गुरु युवा स्मरण कांति रत्नाचार्य गुरु श्री चंद्र सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसामय विश्व धर्म की। परम पूज्य विजय सागर मुनि महाराज की। समस्त मुनि संघ की जय। भव्य जी हो। आचार्य भगवान समदभद्र स्वामीजी विरचित रत्नकंडक श्रावकाचार्यची ग्रंथाची वाचना चालू आहे। आणि काल आचार्य भगवंतांनी सम्यक ज्ञान अधिकार आहे त्यामधील सम्यक ज्ञानाचं स्वरूप आणि सम्यक ज्ञानाचं कथन करायला चालू केलं होतं। कारण आपण बघितलं होतं की सम्यक ज्ञानाचं स्वरूप आणि सम्यक ज्ञान काय आहे, आणि त्यानंतर प्रथमानियोग याचं स्वरूप, त्यानंतर कर्णानेकचं स्वरूप आणि चरणानेकचं स्वरूप बघितलं होतं की चरणानियोग काय आणि चरणानियोगच्या शास्त्रामध्ये निचुरवन कशा पद्धतीने असते या सगळ्या गोष्टी काल बघितल्या होत्या। आणि आज आचार्य भगवान द्रव्यानुयोगाचं स्वरूप सांगणार आहेत। हे चौथा अनुयोग आहे। सम्यक ज्ञानाचे 4 भेद केलेले आहेत, प्रथमानुयोग, कर्णानुयोग, चरणानुयोग, द्रव्यानुयोग। आणि त्या 4 भेदातील जे शेवटचं भेद आहे की ज्यामध्ये निचुरपणे 6 द्रव्यांचं आणि आत्म्याचं निकष रूपाने कथन केलेलं आहे किंवा मुख्य रूपाने कथन केलेलं आहे। आत्म्याचं फक्त बाकीच्या गोष्टींना गौण केलेलं आहे। शरीर, बाकीच्या गोष्टी, संबंध या सगळ्या गोष्टी गौण केलेल्या आहेत। फक्त मुख्य आत्मा डोळ्यासमोर ठेवून या सगळ्या गोष्टीचं कथन करणे ते शास्त्र कोणतं असेल तर द्रव्यानुयोग आहे। पहिला काय म्हणतात गाता कंठस्थ करूया आणि त्यानंतर आचार्य भगवंतांनी काय सांगितले ते पाहूया। जीवा जीव सुतत्वे जीवा जीव सुतत्वे पुण्या पुण्ये च बंध मोक्षो च पुण्या पुण्ये च बंध मोक्षो च द्रव्यानुयोग दीपः द्रव्यानुयोग दीपः श्रुत विद्या लोकमातनुते श्रुत विद्या लोकमातनुते जीवा जीव सुतत्वे पुण्या पुण्ये च बंध मोक्षो च द्रव्यानुयोग दीपः श्रुत विद्या लोकमातनुते पुण्या पुण्ये च बंध मोक्षो च द्रव्यानुयोग दीपः श्रुत विद्या लोकमातनुते। आचार्य भगवान समदभद्र स्वामीजी द्रव्यानुयोगचं कथन करत आहे आणि या द्रव्यानुयोगच्या कथनामध्ये सांगत आहेत जीवा जीव सुतत्वे पुण्या पुण्येच बंध मोक्षोच द्रव्यानुयोग दीपः श्रुत विद्या लोकमातनुते। आचार्य भगवान म्हणत आहेत द्रव्यानुयोग दीप याचा अर्थ काय? द्रव्यानुयोग रूपी दीपक आहे तो दीपक काय करतोय? जीवा जीव सुतत्वे। जीवा जीव तत्वे म्हणजे काय? जीव अजीव आजी जे नाही तत्व आहेत त्या तत्वांना पुण्या पुण्ये पुण्य आणि पाप च आणि बंध मोक्ष म्हणजे बंध
निर्जरा आणि मोक्ष या तिन्हींचं आणि काय श्रुत विद्या लोकम भावश्रुत याच्या भावश्रुताला प्रकाशित भावश्रुत याचा अर्थ अंतरंग आत्मा याच्या अपेक्षेनं आत्मनुती म्हणजे संपूर्ण रूपाने याचं प्ररूपण करतात त्यालाच द्रव्यानुयोग म्हणलेला आहे. एक गोष्ट लक्षात घ्या मी परवा मगाशीच सांगितलं 6 द्रव्य जीव अजीव त्याच्यानंतर निश्चित रूपानं पुण्य पाप बंध निर्जरा मोक्ष आश्रव हे सगळे असतील. या सगळ्याचं गणे आणि याच्या माध्यमातून भावश्रुताचं कथन करणार आहेत याला आचार्य भगवतांनी द्रव्याने योग म्हटलेला आहे. एक गोष्ट लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं काय असेल ज्यामध्ये द्रव्य किती आहेत 6 कुठले जीव अजीव आहे द्रव्य म्हणाले मी जीव पुद्गल धर्म अधर्म आकाश आणि काल ही 6 द्रव्य आहे. या 6 द्रव्यांचं मुख्य रूपानं कथन आहे. त्यामध्ये पुण्य पापाचं बी कथन आहे आणि त्याबरोबर 7 तत्वांचं बी कथन आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये निश्चित रूपानं काय असेल तर निर्जरा 7 तत्व आले म्हणजे निर्जरा बंध मोक्ष सगळं आले. हे या सगळ्याचं कथन यात आले म्हणजे मुख्य रूपानं काय घ्यायचं असेल 6 द्रव्य 7 तत्व आणि 9 पदार्थ या सगळ्यांचं विशेष रूपानं आणि भावश्रुताच्या अपेक्षेनं म्हणजे नुसता एकांतवादानं निश्चयानं आत्म्याचं कथन याला आचार्य भगवंतांनी द्रव्यानुयोग म्हणलेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या द्रव्यानुयोग कठीण ग्रंथ आहे कारण की द्रव्यानुयोगामुळे आम्ही बनणार आहे. भगवान जे म्हणतात केवल्याला प्राप्त करतात जे मुनी महाराज भावश्रुतामध्ये उतरतात आणि भावश्रुतामध्ये उतरल्यानंतर जे 4 प्रकारचे शुक्ल ध्यान असतात त्या शुक्ल ध्यानांना ध्यायला चालू करतात त्यावेळी त्यांनी वर एक सीडी चढत गुणस्थानांना पान करत 12व्या गुणस्थानात जाऊन केवल ज्ञानाची प्राप्ती करून घेतात आणि तिथनं 14वे गुणस्थान पार करून मोक्षाला निघून जातात. म्हणून भावश्रुत महत्वाचं आहे आणि हे द्रव्यानुयोग सगळं कथन करणार आहे ते बी माहीत असायला पाहिजे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या कोण्या व्यक्तीला वाटलं की महाराजांनी सांगितले म्हणून त्या ग्रंथांचा अभ्यास मी करावा परंतु एक गोष्ट बेसिक अभ्यास झाल्याशिवाय द्रव्यानुयोग आणि कर्णानुयोगचा अभ्यास करायचा का. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या बेसिक जर जैन धर्माचा बेसिक अभ्यास प्रथमानुयोग असेल आणि चरणानुयोग असेल या काही ग्रंथांचा आणि काही गोष्टींचा अभ्यास आणि काही ज्ञान आम्हाला नसेल आणि कर्णानुयोग आणि द्रव्यानुयोगाचा अभ्यास आला तर सगळ्या गोष्टी विपरीत होऊ शकतात. आज बरेच असे व्यक्ती आहेत की निश्चित रूपानं ज्यावेळी त्यांनी की नाही या गोष्टीत बेसिकचा पूर्ण अभ्यास न करता यामध्ये उतरल्यानंतर अशी काय उदाहरणं आहेत की बहिराज जीवांना दीक्षा सुद्धा सोडायला लागल्या. एक ब्रह्मचर्य होते ज्ञान सुद्धा अपाट होतं परंतु पूर्ण निश्चित रूपानं पूर्णतया ज्ञान नव्हतं आणि दीक्षा झाल्यानंतर काय झालं एका कुठल्या तरी संप्रदाय संघ शास्त्रात करायचं म्हणून शास्त्रात करायला चालू केले आणि शास्त्रात करल्यानंतर जे आत्म्याचं मूळ कथन आहे त्याचाच गोष्टी ते पुढचे शास्त्रीय लोक सांगायला लागले आणि त्या महाराजांच्यावर एवढा इफेक्ट झाला हे असं असू शकते काय म्हणून नाही ते विचार करून त्या दिवशीपासून आहार घ्यायचं कमी केले पाणी घ्यायचं माझा आत्मा माझं शरीर माझा आत्मा माझं शरीर हे करायला लागले आणि योगायोगाने एवढा त्यांच्या सगळ्या गोष्टीवर शरीरावर परिणाम झाला दीक्षाच करायले आज त्याच व्यक्तींना 9 डोक्याच्या गोळ्या घेतल्याशिवाय पुढे चालू शकत नाही. ही गोष्ट का सांगाली मी उदाहरण सांगितले आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक. त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा बेसिक जैन धर्माचं नॉलेज किंवा अभ्यास असल्याशिवाय या गोष्टीमध्ये उतरायचं नाही. आज बरीच म्हणतात कुणाकडं ऐकले की ते लोक वाचायची भाव होता असं उपयोग नाही. स्टेप बाय स्टेप जायला पाहिजे. शंका समाधानमध्ये प्रश्न आलता बघा रविवारच्या शंका समाधानमध्ये की मला स्वाध्याय कसा बेसिक करायला पाहिजे मी सांगितलं होतं प्रथमानुयोगच्या पहिल्या ग्रंथांचा अभ्यास करून जे साधारण ग्रंथ त्या ग्रंथांचा अभ्यास करत भविष्यामध्ये पुढे जायचं हे अभ्यासाबद्दल आणि यात आचार्य भगवंतांनी स्टेप बाय स्टेप ठेवले. प्रथमानुयोग कर्णानुयोग चरणानुयोग द्रव्यानुयोग म्हणजे एक हे स्टेप कशाचा आहे आचरणाच्या अपेक्षा नाही अभ्यासाच्या अपेक्षा नाही. काय म्हणलं मी आचार्य महाराजांनी जे स्टेप ठेवले प्रथमानुयोग कर्णानुयोग चरणानुयोग द्रव्यानुयोग हे आचरणाच्या बाबतीत आहे. निश्चित रूपानं पहिला प्रथमानुयोग म्हणजे आमचं सम्यक दर्शन आम्ही दृढ केल्यानंतर पहिलं सम्यक दर्शन दृढ पाहिजे. सम्यक दर्शन दृढ प्रथमानुयोग मुळे होणार आहे.
ते दृढ झाल्यानंतर तत्वांचा निर्णय व्हायला पाहिजे. तत्व काय आहे, तत्वाचं ज्ञान काय आहे, हे काय आहे, ते काय सगळं कळायला पाहिजे. ते कळल्यानंतर मग आम्ही आचरण करणार आहे. चरणानुयोग चारित्र करणार. श्रावकांचं चारित्र जे सांगितलं ते चारित्र करणार. आणि मग निश्चित रूपानं चारित्र झाल्यावर मग काय तर बनायचा प्रयत्न करणार. प्रतिमाधारी महाराज म्हणजे सांगाले हो, हे बनायचा प्रयत्न करणार म्हणजे द्रव्यानुयोग. हे स्टेप बाय स्टेप चारित्राच्या अपेक्षेने आहे. परंतु एक स्वाध्याय करत असेल तर निश्चित रूपाने म्हणजे प्रतिमानुयोगचा पहिल्या ग्रंथांचा पहिला आवश्यक म्हणजे स्वाध्यायाची रुची वाढण्यासाठी गोष्टी रूपामध्ये कथा रूपामध्ये जे सांगितलेलं आहे म्हणजे 63 शलाका पुरुष आणि 169 महापुरुषांचे जे चरित्र सांगितले आहेत आणि विशेष करून एका व्यक्तीला मुख्य करून महापुरुषांच्या किंवा अनेक व्यक्तींना मुख्य करून जे कथानक किंवा चरित्र सांगितलं जात आहे त्याला निश्चित रूपाने पुराण म्हणतात किंवा प्रतिमानुयोग म्हणतात. त्याचा पहिला अभ्यास करायचा आणि त्याच्या अभ्यासाच्या माध्यमातून निश्चित रूपानं आम्ही पुढे गेल्यानंतर मग बालबोध 1 बालबोध 2 छड आला रत्नड श्रावचर्ची मग तत्वार सूत्र द्रव्य संग्रह या सगळ्या गोष्टी पुढे वाढवत मग मोठमोठ्या ग्रंथांचा अभ्यास केला तर ठीक आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, कुणाला कर्णानुयोगचा अभ्यास आणि द्रव्यानुयोगचा अभ्यास करायचा असेल त्या व्यक्तीला अट आहे की 24 ठाणा 148 कर्म प्रकृती जीवाचे 53 भाव हे ग्रंथ ज्यांना कंठस्थ आहेत, घटवायला येतात, त्यांच्या व्याख्या सगळ्या गोष्टी कंठस्थ आहेत, त्यांनीच कर्णानुयोग आणि द्रव्यानुयोगचा अभ्यास करू शकतात. हे 3 ग्रंथ आहेत, 24 ठाणा 148 कर्म प्रकृती आणि जीवाचे 53 भाव. हे सगळे आहेत, हे डीप मध्ये आहेत, हे सगळे कंठस्थ, त्यांच्या व्याख्या पाहिजेत. कुणाला काय म्हणतात, काय त्यांचं गुणस्थान कुठं आहे, कुठं कसं घटवायचं आहे, काय सिस्टीम आहे, कोण कुठं जात आहे, कुठल्या गुणस्थानामध्ये गेल्यावर काय होणार आहे, हे सगळं माहीत झाल्यानंतर कर्णानुयोग आणि द्रव्यानुयोगचा अभ्यास करू शकतो आम्ही. कारण की कर्णानुयोग द्रव्यानुयोग या दोन्ही ग्रंथांचा अभ्यास करणे म्हणजे लोखंडाची फुटाणे खाल्ल्यासारखं आहे. ते पचवायचं आणि फोडायचं तेवढं सोपं नाही, चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळं जेवढ्या प्रमाणात तुम्हाला करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करा. आणि आता एक आपण इथं काहीच करणार, कारण की दुसरा अधिकार आपला आचार्य भगवंतांना संपला, चातुर्मास आपला चांगला चाललाय फास्ट. दुसरा अधिकार म्हणजे सम्यक ज्ञान अधिकार हा संपलेला आहे, कायसर करायचा आहे. आणि आता आजपासून सम्यक चारित्र अधिकार होणार आहे की श्रावकांचं चारित्र काय असायला पाहिजे. आता खरी गोष्ट महत्वाची आहे, करणार आहे. पहिला एक कायसर करा. आचार्य भगवान समर्थ स्वामीजी आता या तिसऱ्या चारित्र अधिकारामध्ये पहिल्या गाथेपासून चालू करणार आहेत की श्रावकांचं चारित्र कशा प्रकारे त्याने आचरणात आणायचं. पहिलेच गाथा यायला की चारित्र धारण करण्याची आवश्यकता काय आहे, श्रावकांनी चारित्र का करायचं, हेच पहिल्याच्या गाथेमधून समजावून सांगणार आहेत की आम्हाला आमचं आचरण जैन धर्माचं आचरण करायची का गरज आहे हे आचार्य भगवान पहिल्या गाथेच्या माध्यमातून सांगणार आहेत. पहिला गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय सांगितले ते पाहूया. मोहतिमीरापहरणे मोहतिमीरापहरणे दर्शन लाभात वाप्त संज्ञान दर्शन लाभात वाप्त संज्ञान राग द्वेष निवृत्ते राग द्वेष निवृत्ते चरणं प्रतिपद्यते साधुः चरणं प्रतिपद्यते साधुः मोहतिमीरापहरणे दर्शन लाभात वाप्त संज्ञान राग द्वेष निवृत्ते चरणं प्रतिपद्यते साधुः. आचार्य भगवान समर्थ स्वामीजी 47 नंबरच्या श्लोकच्या माध्यमातून चारित्राची धारण करण्याची का आवश्यकता हे सांगायला. मोह तिमिरापहरणे दर्शन लाभात वाप्त संज्ञान राग द्वेष निवृत्ते
चरणम प्रतिपद्यते साधू. तर काय म्हणल्यात, मोह तिमिराप हरणे, म्हणजे दर्शन मौनी रूप जो अंधकार आहे त्याला यथासंभव उपशम किंवा शय किंवा शयोपशम झाल्यानंतर दर्शन लाभात सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. त्या प्राप्तीमुळे अवाप्त संज्ञान, सम्यक ज्ञान प्राप्त करणारा जो सम्यक ज्ञान प्राप्त करतोय, कारण की ज्या समयाला सम्यक दर्शनाची प्राप्ती होती तुमच्याजवळ असणारं सगळं ज्ञान सम्यक ज्ञान बनणार आहे. त्याच समयाला म्हणाले मी, जेवढं ज्ञान असणार आहे तेवढं सगळं ते सम्यक ज्ञानामध्ये परावर्तित होणार आहे. कारण सम्यक दर्शन सगळ्यात महत्वाचं आहे, हे मी मागे बी सांगून आलोय. त्यामुळं सगळं ज्ञान ते काय सम्यक ज्ञानामध्ये परावर्तित होतंय. आणि पुढे काय म्हणतात, राग द्वेष निवृत्ती, आणि ते सम्यक ज्ञान प्राप्त झाल्यानंतर करणारा जीव राग द्वेषाच्या निवृत्तीसाठी चरणम चारित्र मौन्याचा नाश होण्यासाठी सम्यक चारित्राला प्रतिपद्यते म्हणजे प्राप्त करतोय. काय बघा, सम्यक दर्शन प्राप्त झाल्यावर त्याच क्षणाला सम्यक ज्ञानाची प्राप्ती होते. आणि ज्यावेळी सम्यक ज्ञान प्राप्त झाले त्यावेळी राग द्वेषाची निवृत्ती करण्यासाठी तो चारित्र मौनी म्हणजे सम्यक चारित्राला नश्वरपणावर प्राप्त करून घेतोय. महत्वाची गोष्ट आहे. सम्यक ज्ञान झाल्यानंतर आम्ही आमच्या जीवनामध्ये चारित्र करण्याची आवश्यकता हे लक्षात यायला पाहिजे आणि ते आचरण आम्ही करायला पाहिजे. म्हणून निश्चित रूपानं चारित्र धारण करण्याची आवश्यकता आहे. आम्ही जर तिथंच थांबलो तर आमचं कल्याण कधी होणार नाही. हो, योग्य मार्गावर जायला पाहिजे. जेवढ्या प्रमाणात जे काही जे धर्माचं आचरण सांगितले त्या आचरणावर चालण्याचा प्रयत्न केला, पुरुषार्थ केला तर भविष्यामध्ये आम्ही पुढे जाणार आहे ना. नाही तिथंच थांबलो, गडिंगला जायचंय म्हणल्याने स्टँडवर जाऊन तिथंच असं बघत बसला तर तिथे कोपऱ्यात धोंडा लावलाय, त्या धोंड्याला अजून का पोचलो नाही. कसं पोचणार? चालणार कोण, तुम्ही का आम्ही? चालायला आपल्यालाच पाहिजे. तसं एक गोष्ट लक्षात घ्या, नुसता महाराजांनी विचारलं कुणाकुणाला सुख पाहिजे मोक्ष पाहिजे बॉर्डर करायचं, चालायचं काय? कसं पोचणार? चिंतन करणं आवश्यक आहे. जर आम्हाला सुख पाहिजे असेल, खरोखर मोक्ष पाहिजे असेल तर त्या मोक्षासाठी निश्चित रूपानं आम्ही एक एक पायरी पुढे चढत जाणं आवश्यक आहे. त्यासाठी चारित्र, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र या तिन्ही गोष्टी ग्रहण करत जायला पाहिजे. म्हणून जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, आतापासून आमच्या आत्म्याला सवय लावा की एक एक छोटे छोटे नियम पालन करण्याचे. आज जर एक एक छोटे छोटे नियम पालन करत गेला, भविष्यामध्ये हे छोटे नियम महाव्रतामध्ये परावर्तित होतील. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण की मी कायम म्हणतोय, आजची छोटी मुलं आहेत तीच भविष्यात मोठी मुलं बनतात आणि आजचे छोटे छोटे नियम ते भविष्यात महामुहूर्त रूप बनतात. ही गोष्ट महत्वाची ना. त्यामुळं जेवढ्या प्रमाणात आम्हाला करता येईल तेवढ्या प्रमाणात करण्याचा प्रयत्न करायचा. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही आमच्या जीवनामध्ये चिंतन करणं आवश्यक आहे. कारण की या चारित्र्याशिवाय जीवनामध्ये धर्मामध्ये आम्ही अग्रेसर 3 काळात होऊ शकणार नाही. आज जर तुम्ही पुरुषार्थ केला नसता, मला सांगा, चारित्र किंवा कर्मरूपी पुरुषार्थ तुम्ही आज केला नसता आणि इथं विधानला येऊन बसला नसता, आनंद पुण्य शांती मिळालं असतं? घरात बसून मिळालं असतं, इथं बाजूला बसून मी मिळालं असतं. ज्यांना करणाऱ्यांना जी कर्माची निर्जर असेल किंवा पुण्याची प्राप्ती असेल किंवा जो आनंद शांती समाधान मिळाले ते निश्चितपणे घरात बसणाऱ्यांना नाही मिळालं. त्यांना बी आता वाटत असेल आम्ही चूक केलो. काय वाटून उपयोग आता? सांगाले हो, जे चारित्राची आवश्यकता काय सांगाले. जोपर्यंत एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनामध्ये जोपर्यंत तुमच्या पुढेच उदाहरण ठेवतो, मला नुसतं गुळाला बघून गुळ कसा आहे कोण सांगू शकते? 3 काळात नाही. पण तू ज्यावेळी ते गुळ त्यातला एक खडा तोंडात टाकतोय त्यावेळी त्याची गोडी कळते, त्यावेळी त्याची आनंद आणि सुखाची अनुभूती येते, ती वेगळी आहे. नुसतं गुळाला बघून येणार आहे 3 काळात येणार नाही. आणि त्याचा गोडवा मिळाल्यानंतर ती शहाणे लोक असतात जे गोडवा खातात आणि बघतात. नुसतं बघणारी खुई लोक. बाजारात बी निश्चित रूपाने या गोष्टीकडे गेल्यावर खरेदी करणारे ग्राहक वेगळे असतात आणि नुसतं फिरणारे ग्राहक वेगळे असतात. काय सांगितलं मी? लय महत्वाचं आहे. खरेदी करणारे ग्राहक वेगळे आहेत, त्यांना एक आनंद वेगळा असते. एक कुठली तर बाजारात जाऊन वस्तू खरेदी केल्या तर किती आनंद येते, सगळ्या गल्लीत दाखवत आहे हे आणलं म्हणजे सांगाले हो, म्हणजे आनंद असतो. ही गोष्ट महत्वाची आहे. मला हेच
उदाहरणातून तुम्हाला कन्वर्ट करून सांगायचं आहे की तुमच्या जीवनामध्ये जोपर्यंत जैन धर्माचं आचरण चारित्र्य करत नाही तोपर्यंत त्या सुखाची आणि आनंदाची अनुभूती प्राप्त होणार नाही, हे मला सांगायचं. त्याचं चिंतन करा. म्हणून आम्ही पुढे पडण्याचा, पुढे जाण्याचा प्रयत्न जीवनामध्ये करणं आवश्यक आहे. या गोष्टीमध्ये चिंतन करा, ही गोष्ट महत्वाची आहे. मी परवा बी एक उदाहरण सांगितलं, आठवते का बघा? आपला काही क्लास चालू झालेलं हे उदाहरण आलं नव्हतं, प्रवचन शृंखला चालू होती, अजून कलश स्थापना व्हायच्या आधीची विषय आहे. एक उदाहरण सांगितलं, आठवते का बघा? की आंब्याच्या सीझन मध्ये आजीबाई काय करत असत्या माहिती काय? हापूस आंबे आणलेले असत्या आणि ते मग सगळे एका पातेल्यात का नाही पाण्यात सगळे आंबे घातलेले असतात आणि आजीबाई एका ठिकाणी बसून निवांत दुसरे एक पातेले घेतलेले असतात, इकडे एक पाण्याची मेळी, एक पातेलं आणि एक बुट्टी सगळं घेतलं असतं. सांगाल कसं करायचं आहे, जी करा म्हणलो नाही ती आजी घेऊन बसलेल्या असत्या. ती आजी वरचं का नाही डेट आहेत त्याच्याबरोबर त्याच्यात चीक असते, ते सगळं चीक काढून पिळून का नाही एका ह्याच्यामध्ये ते आंबे सगळं पिळून का नाही एकाच साल आणि एका ते मेन गर आहे ते सगळं गर करत असते, असं करते. आणि त्याच घरात काय असते माहिती काय? त्या आजीचा एक छोटासा नातू असते बारका, ते रांगत रांगत तिथं जवळ येते आणि आजी काय करते माहिती काय? ते रांगत जवळ आल्यावर ते नाही तिकडे धावायला बघते. मग ती आजी काय करते, जे किवसलेले की नाही साली बिले की नाही त्यातली त्यात पाणी घालून किवसलेले असते एक साल, त्या सालीतली एक साल का नाही त्या नातवाला देत्या. मग ते चौकत असते, त्याला ते चांगलं वाटत असते आणि ते चांगलं वाटत असते तरी सुद्धा नाही तिथं आजीपाशी ते सारखं यायचा प्रयत्न करते, कारण एक चांगलं काहीतरी जरा जरा गोड लागणार मला काहीतरी मिळलं. त्यावेळी आजी काय आजीला वाईट वाटते, हो बिचाराला ते सगळं पाणी घालून किवसलेली साल दिल्या. मग काय करते आजी, मन गर काढलेलं एक भांड असते की नाही त्यातला एक ढेकळा आंब्याचा गर काढलेला ओरिजिनल ते त्याच्या हातात देत्या आणि त्या हातात ती चाटल्यावर का नाही ते साल फेकून देते बघा. आता साल आजी हातात दिली तरी घेत नाही, ते दुसरी साल नवीन जरी चांगली दिली तरी घेत नाही, ते टाकते. का? त्याला कळलं की खरोखर ओरिजिनल गोडी आणि खरोखर गोडवा कशात आहे तर या घरात आहे. मग ती भांड मिळी कुठे ठेवले नाही तिकडं पळते बघा. किती शान आहे एवढं बारका असून. आणि आम्ही बघा की आम्हाला सगळं माहिती कशात गोडवा आहे, कशात काय आहे, कुठलं पाणी घालून किवसलंय, तरी बी आम्ही तेच खायचा प्रयत्न करले किवसल्यानं. काय काय किवसत्यात चिंतन. आम्ही या गोष्टीचं आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, त्यामुळं ओरिजिनल गर काय हे ओळखा. मला सांगायचं आहे ओरिजिनल गर काय असेल तर चारित्र्याचं आचरणाचं पालन करणं, रत्नत्रयाकडे अग्रेसर होणे हे ओरिजिनल गर आहे. आम्ही अनादी काळापासून ती साल चोखत बसलोय, तशीच संसार रूपी गतिरूपी साल ती तशीच चोखत बसलोय. परंतु खरा गोडवा कशात आहे हे ओळखा आणि खऱ्या गोडव्याकडे जाण्याचा प्रयत्न करा. तो खरा पुरुषार्थ आहे, तो खरा श्रावक आहे आणि तो खरा धर्मात्मा. ही गोष्ट लक्षात घ्या. बाकीच्या गोष्टी किती करून काय उपयोग? आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. कितीही करा काय उपयोग होणार नाही. आवाज आला नाही तसं निघलाय तर जर एक गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे या गोष्टीचं चिंतन करावं. आता पुढच्या गाथेमध्ये आचार्य भगवान चारित्र्याची आवश्यकता काय हे सांगितल्यानंतर आता पुढच्या गाथेमध्ये राग द्वेषाची निवृत्ती म्हणजेच चारित्र्य हे सांगायला. चारित्र्य म्हणजे दुसरं जर का नाही, राग द्वेष सोडून द्यायचा किंवा त्या राग द्वेषाला कमी करायचं, दाबून ठेवायचं, यालाच चारित्र्य म्हणतात. हो प्रयत्न तर करायला पाहिजे, पुरुषार्थ करायला पाहिजे, कंट्रोल होत नाही. बाकीचं सगळं कसं कंट्रोल होत हेच होत नाही. चिंतन करणं आवश्यक आहे. पहिला गाथा कंठस्थ करूया आणि आचार्य महाराजांनी काय म्हणले ते बघूया. राग द्वेष निवृत्तेर राग द्वेष निवृत्तेर हिंसादि निर्वर्तना कृता भवति हिंसादि निर्वर्तना कृता भवति अनपेक्षितार्थ वृत्तिः अनपेक्षितार्थ वृत्तिः
कः पुरुषः सेवते नृपतिम् कः पुरुषः सेवते नृपतिम् रागद्वेष निवृत्तेर्हिंसादि निवर्तना कृता भवति अनपेक्षितार्थ वृत्तिः कः पुरुषः सेवते नृपतिम् आचार्य भगवान समग्र स्वामीजी ते सांगत आहेत की राग द्वेषाची निवृत्ती या झाल्या चारित्र्याची उत्पत्ती होणार आहे हे सांगायला त्या गाथेतून की राग द्वेषाची निवृत्ती ज्यावेळी होणार आहे त्या समयाला चारित्र्याची उत्पत्ती तुमच्याजवळ होणार आहे। त्यामुळे आम्ही आमच्या जीवनामध्ये पुरुषार्थ करणं प्रयत्न करणं आवश्यक आहे की राग दोषाची निवृत्ती कशी करता येईल किंवा राग दिशेला सोडता कशा येईल किंवा राग दिशेच्या प्रवृत्तीला दाबता कसं येईल। उपशम शय शोयपशम या तिन्ही गोष्टी आहेत। उपशम शय शोयपशम काय माहिती तुम्हाला साध्या अवस्थेमध्ये सांगतो समजून। शय उपशम शोयपशम आता समजा पावसाळ्यामध्ये की नाही गढूळ पाणी येते गढूळ पाणी आल्यानंतर तुम्ही काय करताय घरामध्ये पिपामध्ये ते तुरटी फिरवताय तुरटी फिरल्यानंतर काय होतंय माहिती काय सगळा गाळ खाली बसलाय त्याला उपशम म्हणतात म्हणजे त्या मळ्याला दाबून ठेवणे किंवा कर्माला दाबून ठेवणे त्याला उपशम म्हणतात। खाली सगळं दाबून बसलेलं आहे आणि काय होतंय माहिती काय थोड्या वेळाने काय होतंय माहिती काय एकाला कोणाला तर तहान लागले असेल त्या पिपामध्ये नाही ते पेला घालतोय आणि वर काढतोय त्यातला जरा गाळ उठतोय जरा खाली बसलाय आणि ते पाणी प्यायला घेतोय त्यावेळी त्याला शय उपशम शयोपशम म्हणतात। थोडा कर्माचा उदय आहे बाकीचं कर्म दाबून बसलाय त्याला शयोपशम शय उपशम शयोपशम दोन्हीने बदलाय। आणि शानी माणसं जी शानी महिला असते ती काय करते माहिती काय ती काय करते माहिती काय तुरटी फिरल्यानंतर गाळ खाली बसल्यावर वरचं सगळं पाणी काढून दुसऱ्या भांड्यात घेत्या त्याला म्हणतात शय। सगळा मळच काढून टाकला कर्मच काढून टाकलं। तसं कर्माच्या परिस्थितीमध्ये तीन भेद येतात उपशम शयोपशम आणि शय। कर्म सुद्धा दाबू शकतोय किंवा त्या कर्माचा नाही शयोपशम होऊ शकतोय जरा दाबलेला आहे जरा वर आलेला आहे किंवा त्याच्या पुढे जाऊन सगळं कर्म काढून टाकू शकतोय। सगळं काढायचं म्हणलं तर दिगंबर मणी भरायला लागते ही गोळ आहे। बरं आता राहून दे दुसरं सांगा मुनी बघायला लागते म्हणजे अरे का म्हणायला लागते ते सोडून बोला ठीक एक गोष्ट लक्षात घ्या ते सोडून नाही तेच पहिला पाहिजे कारण की एक गोष्ट लक्षात घ्या आचार्य भगवान कुंदू स्वामीजींनी त्यांच्या पाहुड ग्रंथामध्ये एका ठिकाणी एका ग्रंथामध्ये स्पष्ट रूपात म्हणले नग्गो ही मोक्को मोग्गो याचा अर्थ काय नग्नताच मोक्ष मार्ग आहे नग्गो ही मोक्को मोग्गो। मग आम्ही जरा पुढे तर जाऊया त्या मग आतापासून भावना करायचा जरा कधी तर माझी दीक्षा होते कधी तर होईल आतापासून नाही म्हणला कधीच होणार नाही। भावना तर करायला पाहिजे अंतरंगामध्ये लगेच आज म्हणला म्हणून लगेच दीक्षा झाली वे असं कधी होत नाही तेवढं लय पुण्य पाहिजे तसं म्हणल्यावर व्हायला एक गोष्ट लक्षात घ्या। त्यामुळे जेवढ्या प्रमाणात करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा। आचार्य भगवान काय सांगितलं बघा राग द्वेष निवृत्ते हिंसादी निवर्तना कृता भवती अनपेक्षितार्थ वृत्ती कह पुरुषः सेवते नृपतीन। इथं आचार्य भगवान काय म्हणतात राग द्वेष निवृत्ते म्हणजे राग द्वेषाचं दूर झाल्यानंतर राग द्वेष दूर झाल्यानंतर त्याच्यामुळे हिंसादी निवर्तना म्हणजे हिंसादी निवृत्ती रूप जे चारित्र्य आहे कृताभोवती ते होते ते चारित्र्य होते कारण की राग द्वेष दूर झाल्यानंतर जे हिंसादीपासून निवृत्ती रूप चारित्र्य आहे ते चारित्र्य होत होते का अनपेक्षितार्थ वृत्ती कारण की एक गोष्ट लक्षात घ्या द्रव्य प्राप्ताची अभिलषण रहित क पुरुष कोण बुद्धिमान पुरुष नृपतीन राजांना सेवते म्हणजे सेवा करतात। बिन पैशाची सेवा करतो म्हणणारा असा कोण नाही मिळेल। आज मी बिन पैशाची सेवा करतो असे ठराविक मोजकेच मिळतील सोडा मिळतील आज बी मिळतील की त्यांच्या भाव अंतरंगामध्ये सेवा करण्याचे भाव आहेत ही भावनामुळे ते करू शकतात परंतु जास्त करून मिळणार आहे असं कोण निजुर्बानं बिना मानधन बिना काय मोबदला मी माझी सेवा करतो असं होऊ शकत नाही। मेवा पहिला पाहिजे मग सेवा मिळणार नाही पहिला सेवा करा मग मेवा मिळणार आहे। काय म्हणलो पहिला सेवा करा मग मेवा मिळणार आहे। खरे देवशास्त्र गुरु धर्माचा जर पहिली सेवा केला मेवा आपोआप तुमच्या खात्यावर पडत जाते मिळवायची काही गरज नाही
आम्ही तेच पहिला करत नाही. पहिला आम्हाला आले की पहिला फायदा पाहिजे. कसं मिळणार? 3 काळात मिळणार नाही. पहिला सेवा केल्याशिवाय मेवा मिळणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आम्ही आमच्या जीवनामध्ये राग द्वेष दूर करण्याचा पुरुषार्थ करणं आवश्यक आहे. सगळ्यात भयानक 2 वस्तू आहेत ह्या, राग आणि द्वेष. द्वेष जरा कमी आहे, पण तो राग लय भयानक आहे. राग म्हणजे काय माहितीये? क्रोध नव्हं, चिडतोय ते राग नव्हं, ते तुमच्या मराठी भाषेत झालं. राग म्हणजे ममत्व, अटॅचमेंट. मी, माझं, मला, नंद, मेरा, सगळ्या भाषेत सांगितलं. माय, हा इंग्लिश यायला पाहिजे किंवा माय म्हणजे या सगळ्या भाषा, निश्चित रूपाने सगळ्या भाषेत हा जो शब्द आहे तो निश्चित रूपानं अटॅचमेंट याचा अर्थच निश्चित रूपानं राग आहे. आणि द्वेष म्हणजे क्रोध, चिडणं, दुसऱ्यांवर चिडणे, भांडणे, या सगळ्यात हे द्वेष आहे. जिथं राग आहे तिथं द्वेष आहे. ते रागाची चिकटगुंडी काय असेल त्याच्याबरोबरच जाणार आहे. ते त्याच्या पाठीमागूनच राग आला की तिथं द्वेष येणारच आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, आचार्य भगवान विद्यासागर महाराज त्यांच्या दोहा शतक मध्ये कायम म्हणायचे, जिनसे मेरे कर्म फले फुले वो मित्र कैसे, और जिनसे मेरे कर्म गले गले वो शत्रु कैसे. लय महत्वाचं आहे, महत्वाचं वाक्य आणि महत्वाचं दोहा आचार्य भगवान विद्यासागर महाराज म्हणून की जिनसे मेरे कर्म फले फुले वो मित्र कैसे. मित्रांच्या मुळे तुमचं कर्म जर वाढत असेल, आता समजा तुमचा मित्र असेल, तुम्हाला फुगवला चांगला आहे चांगला आहे चांगला आहे, झालं हे चांगलं आहे, अटॅचमेंट लावली, सारखं जवळ जवळ या गोष्टी सारख्या अटॅचमेंट व्हायला लागली तर निश्चितपणे कर्म बंदच होणार आहे. आणि शत्रू आहे समजा कोणतर तुमचा, त्या शत्रूने तुम्हाला नाही येऊन तुमच्या जवळ येऊन का नाही तुम्हाला नाही नको ते बोलला, त्यावेळी सुद्धा तुम्ही ग बसला. तो शत्री बोलायला किती बोलणार आहे बोलून दे म्हणून तुम्ही ग बसला. त्यावेळी जर शत्रू बोलत असताना तुम्ही ग बसला तर त्यावेळी तुमची कर्माची निर्जर आहे. मला एक सांगा, ज्याच्या माध्यमातून कर्माची निर्जर होणार आहे तो खरा मित्र, का ज्याच्यामुळे कर्म बंद होणार आहे तो खरा मित्र? हुशार, निर्जरा होणार आहे तो खरा मित्र आहे. म्हणजे शत्रूच आमचा खरा मित्र आहे, आमचा मित्र आमचा खरा मित्र नाही, तो खोटा आहे. कारण की मित्रांच्या अटॅचमेंट, मला एक सांगा अटॅचमेंट म्हणजे काय हे सांगतो. राग द्वेष विषय चालू आहे, अटॅचमेंट राग काय आहे हे सांगतो. काय झालं माहिती का, एक महिला होती आणि ती टेरिसवर 3ऱ्या मजल्यावर आपल्या टेरिसवर थांबलेली खाली बघत. आणि काय झालं, तिथं जो रस्ता होता मेन रस्ता, आणि त्या रस्त्यावर बघत थांबलेली. इकडं लाल कलरची गाडी त्या निघून जात्या, काय भावना नाही, निवांत बघत थांबल्या, चांगलाय गेली. परत इकडनं पांढऱ्या कलरची गाडी आली, निघून गेली, बघितली काय नाही. परत इकडनं हिरव्या कलरची गाडी येऊन गेली, बघितली काय नाही. इकडनं निळ्या कलरची गाडी येऊन गेली, बघितली काय नाही. इकडनं भगव्या कलरची गाडी येऊन गेली, बघितली काय नाही. इकडनं लाल झाले की हा पांढरं बी झालं, सगळं झालं. हा हिरवी गेली, ते मी बघितली की हो, सगळं बघितलं, काय भावना नाही. आता व्यवस्थित बघायला, आता तिला विकल्प नाही, संकल्प नाही, अंतरंगात काय भावना नाही. थोड्या वेळानं काय होते माहिती काय, ती सगळ्या गाड्या येत्याला जात्याला बघत असत्या, काय भावना नसत्या. थोड्या वेळानं काय होते, इकडच्या साईडनं म्हणजे गडगलेच्या साईडनं 1008 नंबर असलेली गुलाबी कलरची गाडी येत्या. ती गाडी बघितल्या नाचायला चालू, अहो माझी मुलगी आली. हा मनापर्यंत काय विकल्प नव्हता, संकल्प नव्हता. याला म्हणतात राग, अटॅचमेंट, त्याला राग म्हणतात. अटॅचमेंट ही सगळ्यात मोठी संसारातली सगळ्यात मोठी जर बंधन आणि बेडी कुठली असेल तर राग, अटॅचमेंट ही सगळ्यात मोठी बेडी आहे. एकदा लग्न झाले की लवकर सुटायचं लय अवघड बाबा, म्हणून लग्नच करून घ्यायचं. कशाला लग्न करून घ्यायचं, त्यात पडायचं कशाला. कायमस्वरूपी दुसऱ्यांचा गुलाम राहण्यापेक्षा कायमस्वरूपी सिंह राहिलेलं बरं आहे. सांगाले हो, आता काय उपयोग लग्न झाल्यावर. आता बरं राहून दे, सीए बनला नाही, कमीत कमी निश्चित रूपानं कोल्हा तर बन्या, लग्न झाल्यावर सोडा. एवढं सीए बनू शकलं नाही, बाकीची मार्ग आहेत की. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, मला सांगायचंय काय,
राग द्वेष ही अटॅचमेंट लय मोठे आहे. त्यामुळे राग सगळ्यात भयंकर आहे. द्वेष कधी तर सोडता येईल, क्रोधावर कंट्रोल करता येईल, कुणावर क्रोध करत असेल, कुणासंग भांडत असेल त्या सगळ्यावर कंट्रोल करता येईल. पण तो रागावर कंट्रोल, मोह झाला, कुणासंग अटॅचमेंट झाले तर एवढं निश्चित रूपानं सगळ्या गोष्टी विचित्र होतात. एक गोष्ट लक्षात घ्या, मी एक सांगतो सत्य घडलेली एक अटॅचमेंटची गोष्ट. म्हणून त्या काळापासून की नाही मी सुद्धा एवढ्या अटॅचमेंटमध्ये पडत नाही. पहिला मी मुला मुलींच्या प्रभाव न करण्यासाठी एवढ्या निश्चित रूपानं भावनापूर्वक त्या मुलांना शिकवणे सगळ्या गोष्टी पहिला करत होतो. ऐलक असताना समडोई चातुर्मास होता 2011 साली. एक घटना सांगतो, सत्य घडलेली घटना आहे. त्यामुळे या गोष्टी निश्चित रूपानं या गोष्टीपासून मी वाचूनच असतोय. समडोईमध्ये की नाही जवळजवळ पाठशाळेची की नाही 1000भर मुलं येत होती पाठशाळेला. राज्यातली रेकॉर्डेड पाठशाळा म्हणून बुक नोंद झालं त्यावेळी. एवढी मुलं येत होती पाठशाळा. ती जवळजवळ 24 25 मुली सांभाळायला लागायच्या. माईकवर बोलायचं. 11 साली 2011 साली मी ऐलक होतो. चातुर्मास होता तिथं. आणि निश्चित रूपानं काय झालं, बरीच मुलं नाही गुंब्यामध्ये झोपायला सुद्धा यायची. बरीच मुलं शिकायची, तिथनं जायचं, त्यांना अभ्यासाचं सगळ्या प्रकारचं ज्ञान देत होतो मी. धर्माचं ज्ञान ते शिकायचं, वेगवेगळी भक्तांबर स्तोत्र पाठन करायचे, मंगलाष्टक पाठ करायचे, ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या जवळ घेऊन त्यांना एवढं सगळं शिकवत होतो की बऱ्याच मुलांना, एवढ्या छोट्या छोट्या मुलांना सुद्धा मंगलाष्टक, भक्तांबर, बाकीची सगळे एक मुलं अशी होती की निश्चित रूपानं मंगलाष्टक पूर्ण पाठ, भक्तांबर पूर्ण 48 कडून पाठ असणारी मुलं होती. असं मी एवढं जोडलेलं. परंतु एका मुलग्याला काय झालं माहिती काय, एक मुलगा घरात एक दिवस बसलेला, केतन पाटील नाव, त्याचं नाव सांगले केतन पाटील. केतन आता सर्व्हिस लाईन मोठा सोडा, आता लग्न झाले. तर ते एक दिवस घरात बसलेला आणि काय अटॅचमेंटचा रागचा काय प्रभाव असतो हे सांगले. अटॅचमेंट त्याला काय मनामध्ये आलो कोणास ठाऊक. बसलेला अनेक नाही, एवढी कलश सागरांच्यावर अटॅचमेंट आहे म्हटलं. आणि त्यानं काय केलं म्हणजे हातामध्ये कर्कट घेतला आणि त्या कर्कटनं आपल्या हातावर कने कलश सागर नाव काढून घेतला. झाल्या सगळ्या शिरात उठल्या की सत्य घडलेली घटना सांगवली. आणि झालं मग ऍडमिट केलं ICU मध्ये. सगळं इकडं निरोप आला. मी इकडे सामायिकला उभारलो होतो ऐलक अवस्थेत. जोपर्यंत त्याच्यावरचं आलेलं उपसर्ग आहे ते दूर होत नाही तोपर्यंत उभारलेलं सामायिक मध्ये मी बसणार नाही. पूर्ण रात्री 2-3 वाजपर्यंत नाही सामायिकला तसंच उभारलेलं. रात्री 3 वाजता ICU मधनं बाहेर काढले असं निरोप आल्यानंतर, डार्क ठकठक वाजवल्यानंतर, लक्षात आल्यानंतर मग सामायिक सोडून मी झोपलो. त्या दिवशीपासून संकल्प केलो की निश्चित रूपानं अटॅचमेंट करायची नाही. राग किती भयानक आहे काय सांगालो. ही एक गोष्ट लक्षात घे, एकदा त्या अटॅचमेंट मध्ये आले, मी स्पष्ट रूपात सांगितलं. त्यावेळी ऐलक होतो सोडा, आता दिगंबर आहे. त्यामुळे आता दिगंबर अवस्थेत मी या गोष्टी कुठे ठेवल्याच नाही. ज्या गोष्टी शिकता येतील, जिथं शिकायचे, जिथं बोध मिळतोय त्या बोधपासून सावधान व्हायचं आणि त्या गोष्टीपासून बाजूला व्हायची. ही गोष्ट माझी पहिल्यापासून माझी खासियत आहे. आम्ही चिंतन करणं आवश्यक आहे. त्यामुळे या गोष्टीत लक्षात घ्या, द्वेष तोडता येतोय, क्रोध तोडता येते, भांडण करण्याने थांबता येत आहे. परंतु राग अटॅचमेंट आहे ते तोडायचं लय अवघड, लय मुश्किल आहे. त्यामुळे पहिला सगळ्यात जेवढं कमी करता येईल तेवढं करा. मुलं आहे तुमची, तुमचा नवरा आहे, तुमची बायको आहे, तुमचा मामा आहे, मामी आहे, अमुक आहे, तमुक आहे, सगळे जे आहेत की नाही कर्तव्य पार पाडण्यासाठी तेवढंच ठेवा. जसं आचार्य सन्मत सागर महाराज काय म्हणायचे, सन्मत सागर महाराज काय म्हणायचे की जोपर्यंत निश्चितपणा नाव पाण्यात आहे तोपर्यंत ठीक आहे, परंतु नावेत पाणी आले की बिघडलं. तसं जोपर्यंत आम्ही संसारात आहे तोपर्यंत ठीक, आमच्यात जर संसार आला तर बिघडलं. काय म्हणलं मी, महत्वाची गोष्ट आहे, अति महत्वाची गोष्ट आहे. जोपर्यंत नाव पाण्यात आहे तोपर्यंत ठीक आहे, ती तरुण जाणार आहे. परंतु ज्यावेळी नावेत पाणी येईल त्यावेळी ती नाव बुडणार आहे. तसं जोपर्यंत आम्ही संसारामध्ये तोपर्यंत ठीक आहे, ज्यावेळी आमच्यात संसार येईल त्यावेळी आम्ही संसारामध्ये बुडणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे या गोष्टीपासून वाचण्याचा आणि या गोष्टीपासून बाजूला जाण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ जीवनामध्ये करा. ही गोष्ट महत्वाची आहे. आम्ही या सगळ्या गोष्टीचं चिंतन करणं आवश्यक. त्यामुळं जेवढी अटॅचमेंट तुमचे पती असतील, मुलं असतील, महिला, एक तर अटॅचमेंटमुळं काय ना अटॅचमेंट, पैशाची, जमिनीची, अमुक एवढी अटॅचमेंट की त्या जन्मामध्ये एवढी अटॅचमेंट, एवढं त्याच्याविषयी विकल्प करून पुढच्या जन्मात सर्प होऊन तिथंच त्या पैशावर बसतात. काय सांगायचं. आम्ही याचं चिंतन करणं आवश्यक आहे. या गोष्टीचं चिंतन आणि मनन करणं आवश्यक आहे.
कितीही अटॅचमेंट केला, कितीही काय केला तरी काही गोष्ट फरक पडणार नाही कोणावर. या जगात कोण कुणाचं हे पहिला समजून घ्या. सगळं आमचं समजून घेतलं तर कोण कुणाचं नाही, कोणीही कुणाचं नाही. हे बघितलंय मी कोरोना काळात. कोण जवळ शिवायला बी येत नव्हते. हो नाही नाही म्हणत ते, नवरा असून दे, पोरगा असून दे, पोरगी असून दे, बघितले झाले म्हणजे तिकडे घ्या बाजूला, काय तर होऊन दे. मला सांगा मग काय उपयोग. चिंतन करणं नाही, सगळी स्वार्थासाठी आहेत बघा. सगळी नाती स्वार्थाची आणि सगळी फुकाची आहेत. आम्ही चिंतन करत नाही म्हणून या गोष्टीत अडकून बसलोय. त्यामुळे जेवढं कर्तव्य पार पडायचं तेवढंच कर्तव्य पार करायचं, आणि जेवढा वेळ कर्तव्य पार पडायचं धर्मात दिशेला तेवढी तुमची अटॅचमेंट, तुमचा द्वेष, राग द्वेष, हे सगळ्या गोष्टी कमी व्हायला चालू होतील. हे आम्ही करत नाही. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, साधी गोष्ट आहे. एक नीतिकारांनी स्पष्ट म्हणले, नीतिकारांनी काय म्हणले स्पष्ट, की मंदिर में समता निर्माण होते और घर में ममता निर्माण होते. मंदिर मध्ये आल्यावर बघा काय काय आठवत नाही, काय नसते. पूजनला बसलं काय आठवलं, काय नाही. निवांत सगळी आपापल्या ह्याच्यात सगळी भक्ती करत होता, सगळी आराधना करत होता. सकाळी पार्श्वनाथ भगवंतांची भक्ती आराधना केली, किती आनंद आला. त्यावेळी काय नव्हतं. आणि तिथनं घरात गेल्यावर ह्या झाले, ते झाले, ह्या झालं, हा झालं, चालू डोक्यात सगळं. त्यामुळे या जगात कोण कुणाचं नाही. जेवढं कर्तव्य पार काढायचं तेवढंच निश्चितपणे पार पडा. का तुम्ही म्हणताय माझं सगळे आहेत, एक गोष्ट लक्षात घ्या, कोण कुणाचं नाही. आमचे आचार्य महाराज एक उदाहरण सांगायचे, चिंतन करा या गोष्टीचं. या जगात कोण कुणाचं खरं घरला जायचं नाही. हा काय करायचं माहिती काय, आचार्य महाराज एक उदाहरण सांगत होते. काय झालं मग ते, एक माणूस आचार्य महाराजांच्याकडे आलता. म्हणजे एका महाराजांच्याकडे एक माणूस गेलता, आणि ते महाराज म्हणले बघ सगळं दुःख तोच महाराजांना जाऊन सांगत होता. असं दुःख आहे माझं, हे दुःख आहे माझं, हे काम होईना माझं, ते काम होईना माझं, असं झालंय माझं, तसं झालंय. महाराज म्हणले एक तुला सांगू काय म्हणले, या संसारामध्ये आणि या प्रपंचामध्ये काही अर्थ नाही. सरळ सोड आणि दीक्षा घे, सगळ्यात भारी. महाराज मी जर दीक्षा घेतली तर माझी पोरं बाळ उपाशी मरतील की. महाराज म्हणले ह्याला जरा चांगलीच अक्कल घडवायला लागते वाटतं, ह्याला अजून माहित नाही या जगात कोण कुणाचं. ठीक आहे म्हणले. महाराज म्हणले बघ आता दीक्षा घेत नाही म्हटल्यावर महाराज म्हणले 4-5 दिवस राहा, तुला मी सगळे योगा वगैरे शिकवतो आणि मग तू घराकडे जा. ठीक आहे म्हटलं. शिकलं सगळं योगा, श्वासोश्वास रोकायचं, श्वास सोडायचं, घ्यायचं, दीर्घ श्वास सगळं शिकवलं. आणि झाल्यानंतर काय झालं माहिती काय, शिकवून झाल्यानंतर घराकडे जाताना महाराज म्हणले बघ तू म्हटला तर नाही माझी पोरं बाळ उपाशी मरतील, मी जर नसलो तर, मी गेलो तर, दीक्षा घेतलो तर काय कर माहिती का, तुला श्वास रोखायचं कसं शिकवले. घरात गेल्यावर आज काय करायचं माहिती का, श्वास रोखून पडायचं. आणि काय काय होते नुसतं बघत बस, कळते तुझं कोण आहे आणि कोण कोणाचं आहे. ठीक आहे म्हणला, करतो, करायला पाहिजे म्हणलं. महाराजांनी सांगितलं म्हणजे जरा बघायला पाहिजे. मग घरात गेला आणि योगायोगानं त्या दिवशीच त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता, घरात जायच्या दिवशी. मग बायकोनं नवऱ्याला काय काय आवडते त्याच्यापेक्षा आपल्याला काय आवडते जास्त केलं तर सगळं म्हणजे सांगाले हो असते सगळं. भाकरी करता करता त्या चटणी मीठ टाकली की पोळी तयार, माहिती सगळं. त्यामुळे त्यात कालवता ढपाट लगेच चालू, हे आम्हाला माहिती सगळं. त्यामुळे काय एक गोष्ट सगळी बघतात, स्वार्थ सगळी बघतात बघा, ते काय सांगू नका. त्यामुळे ठीक आहे म्हणणं. आणि सगळं केलं सगळे परात, संसार केलं नाही तरी माहिती आहे तर सगळं परातवरून सामान केलं बघा. आणि सगळं, आणि काय झालं माहिती आहे, घरात आल्यावर हातपायतून धुतल्यानंतर खोलीत बसलेला बायको आली खोलीत, म्हणले आज आपले लग्नाचा वाढदिवस आहे आणि बघा सगळं ताट करतो आपण दोघंही जीव्या आणि मग निश्चितपणे सगळ्या गोष्टी करूया. बरं ठीक आहे म्हणले. ठीक आहे म्हटल्यावर ही बायको चालली ताट करायला, तोवर आई ग म्हणला आणि पडला बघा, धाड दिवशी पडला आणि एवढ्या जोरात पडला बायकोला वाटलं खरोखर अटॅक आलाय. बायको जात्या जवळ पळत भिडलेल्या अवस्थेमध्ये पहिला नाडी धरत्या, नाडी बंद, श्वास रोखायला शिकवलेलं ना महाराजांनी, विदेसागर महाराज. नाडी बंद, इथं नरड्यापाशी धरत्या, तिथली बी नाडी बंद,
पायापेक्षा धरत्या तिथली बी नाड्या. मनात विचार करत्या बहुतेक मेले वाटतं. आता रडायला चालू केलं तर रात्री ह्यांची बहीण कुठं लांब आहे ती कवा येणार. तर काय करूया माहितीये काय, आता सगळं जे केलेलं आहे ते एकदा खाऊन घेऊया आणि मग नंतर रडायचं बघूया. ती जात्या त्यावर एक चादर टाकत्या, तू बघायलाय सगळं, चादर टाकत्या आणि जात्या. ते सगळं परत खाली घेत्या, सगळं बसून निवांत सगळं खाल्ली. आता सगळं काय जाते दोघांचं होतं आणि सगळं काय जाते. मग राहिलेलं ते ठेवली आणि तिथं आली आणि म्हणते आता रडायचं गेलं तर रात्र बिनकामात जाणार. सरळ काय करूया माहिती काय, आता निवांत झोपून टाक्या. हे काय होत नाही, आता मेलेतच काय होते, निवांत झोपून टाक्या. आणि सकाळी पंडित स्पीकर लावते तो आपला स्पीकर लाव्या. स्पीकर लावतात की तुम्हाला दाखवतो स्पीकर कशा लावतात, आमचं पुढं आहे तर स्पीकर लावल्या म्हणते. बट गेली निवांत गादीवर सगळं व्यवस्थित बघून बिघून सगळा उशा बिशा ठेवून व्यवस्थित झोपली निवांत डाराडूर. चालू सगळं घोरत निवांत झोपल्या. आणि आता एवढं सगळं खाल्ल्यावर परत तिथलं नाही झोप चांगलीच लागणार की हो. झोप लागली अशी. स्पीकर लावल्यावर बी लवकर कुठं उठत्या, स्पीकर लावल्या मग नंतर निम्मा स्पीकर झाल्यावर मग जाग आली, मग खडबडून उठली. खडबडून उठल्यावर मग नाही परत येत्या आणि म्हणते आता रडलो तर कवा 8-9 वाजता ती नणंद येणार, त्याच्यापेक्षा जरा राहिलेलं आता एकदा खवाय नाश्ता करून आणि मग स्पीकर लावूया आपण. आणि गेली तोंड बिंड धुतली ना, चालूच की भेटली सगळं करून आणि मग आली. मग तिथं आली आणि बसली, तिथं बसली आणि मग व्यवस्थित बसून बिसून सगळी घेतली आणि मग चालू केली नंद राजा आवाज नंदन्या आवाज. हे स्पीकर हो, हे स्पीकर, याला स्पीकर लावणे म्हणतात. सगळं चालू केलं की मग सगळी माणसं शेजारची गोळा ती बी रडायला चालू केली. असं प्रेम उती येते माहिती काय, हे रडताना लय भारी रडतात. असं झालं तसं झालं रडता रडता सगळं सांगत असं स्टोरी स्ट्र्या, त्याला स्पीकर लावणे म्हणतात. मग सगळं चालू केले, सगळं चालू केलं सगळी जमा झाली तिकडं. आणि जमा झाल्यावर का नाही मग आता बुजुर्ग माणसं बी आली की तिथं. आता कोण शेजारच्या घरात वारले सगळी आली. बुजुर्ग माणसांचं काय, चिवाट्याच्या काट्या गोळा करायचं, सुती मांजरपाट लोटक चिपाडाचं थाट आणि मशानाची वाट म्हणजे हा तर सगळं गोळा करायचं हे बुजुर्ग माणसांचं काम असते. ते सगळं गोळा करले, सगळं गोळा केले आणि निश्चित रूपानं नाही. मग त्यातला एक बुजुर्ग माणूस काय म्हणला माहिती काय, अरे रात्री कवा मेले कोणास ठाऊक, लवकर निव्या नाहीतर शरीराचा वास येईल, काय तर होईल, जीव जंतू होतील, त्यापेक्षा लवकर नेले बरं. मग तो दुसरा काय म्हणते माहिती काय, मी जाऊन तिथं बघून आलोय कवा रात्री मेले कोणास ठाऊक, तिथं सगळं शरीर ताटलंय, एक तर पाय कापायला पाहिजे नाही तर चौकट काढायला पाहिजे. दुसरा बुजुर्ग माणूस तिसरा काय म्हणते माहिती काय, हे आपण काय करायला नको, त्याच्या बायकोला गप विचारण्या काय करायचं, ती चौकट काढायची का पाय काढायचा, आपण काय केलं तर आणि परत आपल्यावर येईल. मग ते बुजुर्ग माणूस गेला, एक त्यातला एक शहाणा होता, तो शहाणा बुजुर्ग माणूस गेला नाही. त्या बायकोवरती रडत बसली की नंद राजावाद नंदन्या आवाज चालू होते, ते सगळं चालू असते, ते जेवणापुरतं थांबते आणि परत चालू असते. तर तिथं गेला आणि ते बुजुर्ग माणूस म्हणते, बघा तुमचे पतिराज कवा रात्री वारलेत कोणास ठाऊक, मेलेत कोणास ठाऊक, त्यांचं शरीर ताटले, एक तर पाय काढायला पाहिजे नाही तर चौकट काढायला पाहिजे. ती रडत रडत काय म्हणते नाही, चौकट लागणार निघून गेला हो, परत चौकट कोण लावणार म्हणजे पाय काढा, रडत रडत म्हणली की. मग तो बुजुर्ग माणूस काय म्हणते माहिती काय, आता बायकोनं परमिशन दिल्या पाय काढा, त्या शेजारच्या घरात नाही कुऱ्हाड घेऊन यायचा, मोठी कुऱ्हाड घेऊन यायचा म्हणजे उठून बसला बघा, पाय काढला तर काय करायचं, उठून बसल्या बसल्या, अव्वा तुम्ही जिवंत आहे, हा तू माझ्या संग काय बोलू नकोस, महाराज म्हणतात तेच बरोबर आहे, या जगात कोण कोणाचं गेला, डायरेक्ट महाराजांकडे गेला, महाराज दीक्षा द्या म्हणला, त्या जगात कोण कोणाचं नाही म्हणला. बघितलं सगळं पिक्चर बघून आलो, अखंड फुल पिक्चर 3 तासाचा सगळा बघून आलो, या जगात कोण कोणाचं नाही, मला दीक्षा द्या. महाराजांकडे गेला आणि त्यांनी दीक्षा घेऊन कल्याण केला बघा. त्यामुळे या जगात कोण कोणाचं नाही तुम्ही म्हणत अच्छे ना, त्यामुळे राग देश रूपी अटॅचमेंट करायची, केल्याशिवाय राहायची. राग देश रूपी अटॅचमेंट करायची नाही, ही गोष्ट लक्षात घ्या, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून राग द्वेष सोडणं आवश्यक, आणि की राग द्वेष रूपी भूल भुलैया आहे हो.
द्वेष एक कमी बुलबुले आहे, परंतु राग लय मोठी बुलबुले आहे. ते कधी कुठल्या नातामध्ये, कुणाच्या अटॅचमेंट मध्ये, कुणाच्या ममत्वामध्ये आणि कुणाच्या प्रेमामध्ये कधी अडकल काही सांगता येत नाही. आज निश्चितपणे या अटॅचमेंट मुळे जगामध्ये जेवढी काही चुकीची आणि विपरीत सगळ्या घटना घडल्या त्या सगळ्या रागामुळेच आणि अटॅचमेंटमुळेच घडलं, ही गोष्ट लक्षात. जगामध्ये सगळी भांडणं 3 कारणास्तवच झाल्यात. जड, जोरू आणि जमीन. काय म्हणलो? जड, जोरू आणि जमीन. एक तर महिलेसाठी भांडणं झालेत सगळी, दुसरं जमीनसाठी, नाहीतर पैशासाठी. या 3 कारणास्तव जगात सगळी भांडणं झाल्यात. त्यात कुठं पुरुषाला घेतलं नाही हो. अटॅचमेंट, ममत्व सांगवाले म्हणून सांगितलं. याचं चिंतन करा. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, जेवढ्या प्रमाणात किमान निश्चितपणाने शांत राहायचा अभ्यास तर करूया. आता ज्यावेळी सोडणार आहे, ज्यावेळी चारित्र्य धारण करणार आहे, ज्यावेळी आम्ही रत्नत्रयमध्ये यायचा प्रयत्न करणार आहे, पुरुषार्थ करणार आहे, त्यावेळी निश्चितपणे या सगळ्या गोष्टी काम करता येईल. जेवढं कमी करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. क्रोध करायचं नाही, चिडायचं नाही. जेवढे अटॅचमेंट कमी करता येईल, जेवढं तुमचं निश्चित रूपानं जे कर्तव्य आहे, जे काम आहे तेवढं करा आणि सोडून द्या विषय. ही गोष्ट महत्वाची. तेवढं करा आणि सोडा. त्यात काय निश्चितपणे त्यात गुंतून बसण्याची काय आवश्यकता नाही. त्यामुळे ह्या गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, या गोष्टींचं चिंतन म्हणून तुम्ही करावं. आणि उद्याच्या भागामध्ये आचार्य भगवान चारित्र्याचं ओरिजिनल स्वरूप सांगणार. चारित्र्य काय आहे आणि ते चारित्र्य कसं पालन करायचं, कशाचा त्याग केल्यानंतर चारित्र्याची निर्मिती होते आणि कशाचा त्याग केल्यामुळं चारित्र्य निश्चितपणे होऊ शकते, याचं कथन उद्याच्या भागामध्ये आचार्य भगवान करणार आहेत. मी एवढेच भाव करतो की तुमच्या जीवनामध्ये लवकरात लवकर सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्याची प्राप्ती होऊन तुमचं जीवन आदर्शमय बनावे एवढी भावना करतो आणि वाढवून देतो. जय बोला आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की